नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हिरव्या वाटणाचं चिकन। तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी फ्रेश चिकन घेतलेला आहे 1 पावशर। यामध्ये घालणार आहोत आपण मीठ, यानंतर थोडीशी हळदी पावडर आणि याला असं एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं मॅश करून घ्यायचं आहे। तर इथे घेतलेला आहे मी एक पॅन, त्यामध्ये घातलेला आहे 1 चम्मच तेल। त्यामध्ये आपल्याला हे मॅश केलेलं चिकन घालायचं आहे आणि छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, पाणी न घालता। तर यावर आपल्याला एक बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे आणि छान झाकण ठेवून आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। तर कांदा घालून छान असं फिरवून दिलेला आहे आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवून मस्त पहिले एक वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये गरजेनुसार थोडं पाणी घालून उकळायचं आहे। तर इथं वाटण बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। आपल्याला एकच वाटण बनवून ही भाजी बनवायची आहे, कुठलेही मसाल्याचा वापर या व्यतिरिक्त करायचं नाहीये। तर यासाठी लागणारे साहित्य, तर इथे मी खसखस घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि ते भिजू घातलेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। तर 1 चम्मच जिरे घेतलेले आहे, भरपूर सारी डेटा सहित कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि लसूण। तर याचा आपण छानपैकी एक वाटण बनवून घेणार आहोत। तर छानपैकी आपली एक वाफ काढून झालेली आहे। तर इथे बघू शकता त्याला छान असं पाणी सुद्धा सुटलेलं आहे। तर यामध्ये आपण आता शिजण्यासाठी थोडं पाणी घालणार आहोत। तर मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला एक फिरवून द्यायचं आहे छान असं, आणि परत फिरवून दिल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे। मी यामध्ये एक तेजपत्ता घालत आहे याची चव याच्यामध्ये उतरण्यासाठी, आणि परत छान असं उकळून शिजून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस घालून घेतलेली आहे, त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। तर सर्व साहित्य घालून छान असं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर सर्व मसाले घालून झालेले आहेत, छान याचं असं मस्त वाटण बनवून घेऊया। तर थोडा मसाला फिरून घेतलेला आहे। तर यामध्ये आता आपल्याला अर्धा इंच असं आलं घालायचं आहे, याने चव खूप छान येते। तर तुम्ही मसाल्यामध्ये आधी सुद्धा घेऊ शकता, मी विसरले होते। आणि छान पाणी घालून याचं वाटण बनवून घेऊया। तर इथे बघू शकता मस्तपैकी आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया। तर भाजी सुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे। तर बनवायला सुरुवात करूया। तर ही भाजी एका बाउल मध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत। तर भाजी एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून झालेली आहे। तर इथे एक पॅन घेतलेला आहे मी, त्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये आपल्याला असं तेल गरम झालेलं आहे। तर वाटण घालून घ्यायचं आहे। तर छान असं वाटण घालून घेतलेलं आहे। तर याला परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं। 2 ते 3 मिनिटं छान परतून झाल्यानंतर यावर आपल्याला हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं वाटण आपलं छान परतून झालेलं आहे। यावर घालूया थोडी हळदी पावडर, त्याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ, आणि छान याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर घालायची आहे आपल्याला शिजलेली भाजी। तर छानपैकी अशी भाजी घालून घेतलेली आहे। कुठल्याही मसाल्याचा वापर न करता ही भाजी अतिशय छान होते, खूप चविष्ट लागते। तर यामध्ये आपण आता गरजेनुसार पाणी घालून घेऊया आणि 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिजून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता अतिशय छान आपली भाजी झालेली आहे। तर छान असं शिजून घेऊया।
तर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त आपली भाजी शिजलेली आहे। तर अशा स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर इथे बघू शकता मस्त असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा। तर रेडी झालेली आहे आपली हिरव्या वाटणाची चिकनची भाजी। तर सर्व करून घेऊया। तर रेडी झालेली आहे आपलं हिरवं वाटण घालून केलेली चिकनची भाजी। तर एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा, चवीला अप्रतिम लागते आणि भाकरी सोबत तर खूपच छान लागते। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।